करुणा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। धनंजय मुंडे आणि जरांगेंच्या वादामध्ये करुणा मुंडेंची उडी। धनंजय मुंडेला प्रतिज्ञापत्र कळतं का? करुणा मुंडेंचा सवाल। जरांगेंना GR तरी कळतो का असं विचारणाऱ्या धनंजय मुंडेंवर करुणा मुंडेंचा निशाणा। मला निवडणुकीमध्ये पाडतो म्हणतो, 1,44,000ने निवडून आलो। बीडच्या सभेमध्ये मुंडेंचं वक्तव्य। तर बूथ कॅप्चरिंग करून मेलेल्यांचं मतदान करून तुम्ही निवडून आलात, करुणा मुंडेंचा पलटवार। धनंजय मुंडेंविरोधातील सर्व पुरावे घेऊन करुणा मुंडे माझ्याकडे आल्या होत्या, पण मी बाईच्या आडून लढणारा माणूस नाही, माझ्यामध्ये समोरासमोर लढण्याची हिंमत। मनोज जरांगेंचा निशाणा। कुणी कुणाला मदत करून राजकारणामध्ये आणलं, धनंजय मुंडेंनी आठवावं। धनंजय मुंडेंची पक्षनिष्ठा जगजाहीर। प्रकाश सोळंकेंचा मुंडेंना टोला। धनंजय मुंडेंनी कुणाशी निष्ठा ठेवली, प्रकाश सोळंके यांचा सवाल। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू, वडेट्टीवारच सारखी आपली भूमिका बदलत आहेत। भुजबळांचं उत्तर, पुढाऱ्यांच्या दबावामुळे वडेट्टीवार ओबीसींच्या सभांना आले नाहीत। वडेट्टीवारांच्या ओबीसी मोर्चामागे राजकारण, छगन भुजबळांचा पुन्हा आरोप। भुजबळांच्या अंबडच्या सभेमध्ये कोयता काढण्याची भाषा। मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयते तलवारीची भाषा करून काय मिळणार, वडेट्टीवारांचा सवाल। तर कोयत्याची भाषा झाली म्हणून दुसऱ्या मेळाव्याला गेलो नाही, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विखे आला आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवला। छगन भुजबळांची मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखेंवर टीका। तर आमच्या डीएनएमध्ये ओबीसी, भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांना अजित पवारांनी नाही तर मोदींनी मंत्री केलं, मोदी स्वतःला देशातील ओबीसींचे नेते समजतात, राऊतांची टीका। तर संजय राऊतांमुळे मला मंत्रिपद मिळालं नाही हे नक्की, भुजबळांचा पलटवार। आज गोरेगावमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांमध्ये मार्गदर्शन करणार। ठाण्यामध्ये आम्ही आणि मनसे सत्तेमध्ये येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, संजय राऊतांचा दावा। आमच्या पक्षाची पद्धत आणि परंपरा ही स्वातंत्र्य काळापासून आहे, जर त्याचा गुणगौरव केला असेल तर राऊतांचे धन्यवाद। मात्र अद्याप युती संदर्भातला कुठलाही प्रस्ताव आला नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा प्रश्नच नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। घोडा मैदान जवळच, ठिकऱ्या कुणाच्या उडतील ते ठाणेकर दाखवून देतील, संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। जे स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत नाही त्यांचा ठाणेकर बँड वाजवतील, एकनाथ शिंदेंची टीका। राज आणि उद्धव ठाकरेंचा लढा मराठी माणसासाठी नाही तर खुर्चीसाठी, त्यांचा संघर्ष महाराष्ट्राचा नाही, संघर्ष खुर्चीचा आहे, नवनाथ बन यांची टीका। कालपर्यंत एकमेकांची उणीधुणी काढणारे आज एकत्र, लोकांना वस्तुस्थिती माहिती आहे, माहिती म्हणून आम्ही त्यांना एकत्र सामोरे जाणार, राज उद्धव भेटीवर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। काय म्हणतात धंगेकर, जमीन चोर निघाला मुरलीधर, स्टेट ट्यून, मोहोळांचा उल्लेख करत रवींद्र धंगेकरांचा खोचक ट्विट। पुण्यामधल्या जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून निशाणा। पुण्यामध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप वाद पेटण्याची शक्यता, आज धंगेकरांची पत्रकार परिषद। सरकारी कार्यालयामधून एका दिवसामध्ये व्यवहाराला मंजुरी कशी मिळते, जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावरून जयंत पाटलांचा ट्विट करत सवाल। सहकारी बँक 70 कोटींचं कर्ज विकासकाला एका दिवसात मंजूर करते, जयंत पाटलांचं ट्विट। पुण्यामधल्या मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप। कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यानं लंडनमधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप। कॉलेजच्या विरोधात चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण। प्रेम बिऱ्हाडेची 40 लाखांची नोकरी घालवण्याचं काम मॉडर्न कॉलेजनं केलं। ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या दीपक केदार यांनी पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर आरोप केलाय। भीमा कोरेगावची दंगल घडवलेल्या एकबोटीच्या भावाचे एक कॉलेज, दीपक केदार यांचं वक्तव्य। चंद्रकांत खैरे संपलेले आहेत, संभाजीनगर शहरामध्ये त्यांचं वर्चस्व राहिलेलं नाही, भाजप खासदार भागवत कराड यांचा चंद्रकांत खैरेंवर निशाणा। महापालिका निवडणुकीनंतर चंद्रकांत खैरे परत दिसणार नाहीत, कराडांचे दावा। 9-10 वर्ष झाली निवडणुका नसल्यानं कार्यकर्त्यांची लढण्याची इच्छा, त्यामुळे कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल, कैलास गोरंट्याल यांच्या पाठोपाठ भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचा हिंगोलीमध्ये स्वबळाचा नारा। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार, बांगरांची प्रतिक्रिया। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील, बांगरांचं वक्तव्य। कॉन्ट्रॅक्टर चांगला नसेल तर सरकार आणि नागरिकांना त्रास होतो, ज्यांना राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका, पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। राम मंदिर रेल्वे स्टेशनवर महिलेला बाळंतपणामध्ये मदत करणाऱ्या विकास बेंद्रेनं कुपर रुग्णालयामध्ये बाळाची आणि आईची भेट घेतली, त्यांनी डॉक्टरांशी बाळाच्या तब्येतीबाबत विचारपूस केली। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यानं राज्यामध्ये यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार, शेतकऱ्यांनी बियाणं खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। रत्नागिरीमधल्या खड्ड्यांवरून बाळ माने आणि उदय सामंतांमध्ये जुंपली, शहरातील रस्त्यांना उदय सामंत जबाबदार, बाळ मानेंचा आरोप। तर 3-4 वेळेला झालेला पराभव लपवण्यासाठी असे आरोप करतायत मंत्री उदय सामंत यांचं प्रत्युत्तर। जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो, तुम्ही
अनगर सोडून माझ्या विरोधात लढा. सोलापूर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचं माजी आमदार राजन पाटलांना खुला आव्हान. निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या विरोधात कोथरूड पोलिसांकडून आणखीन एक गुन्हा दाखल. एका कंपनीकडून 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा. गोळीबार प्रकरणानंतर घायवळ गँगवर 9वा गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये 9 महिन्यामध्ये 18,366 नागरिकांना कुत्र्यांचा चावा. शासकीय रुग्णालयामध्ये चावा घेतल्याची नोंद. तर एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती. शॉर्ट सर्किटनं आदिवासी कुटुंबाची झोपडी जळून मोठं नुकसान. धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी शिवारामधील घटना. आदिवासी कुटुंबावर ओढावलं मोठं संकट. दिवाळीसाठी मुलांकरता घेतलेले कपडेही जळून खाक. नाशिक मुंबई महामार्गावरील पाडळी फाट्याजवळ सियाज कारचा भीषण अपघात. कार खड्ड्यामध्ये आदळल्यानं पलटी होऊन अपघात. अपघातामध्ये कारचा चक्काचूर तर 3 जण गंभीर जखमी. जखमींवर नाशिकमध्ये उपचार सुरू. नांदेडच्या आदगाव नागपूर रस्त्यावर जेसीबी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये लातूरमधील एकाच कुटुंबातील 2 मृत्यू तर 8 जण जखमी. चंद्रपूर इथे मुलगी बघण्यासाठी जात असताना काळानं घातला घाला. रायगडच्या महाडमध्ये अल्पवयीन मुलीला धमकावून 6 महिने लैंगिक अत्याचार. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. 2 फरार आरोपींचा शोध सुरू. पंढरपूरमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्तानं श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला अलंकार प्रदान. विठ्ठलाला सोनं मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगण जोड असे अलंकार परिधान. तर रुक्मिणी मातेला सोनं मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, चिंचपेटी, तांबडी असे अलंकार परिधान. नाशिक शहरामध्ये दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठी गर्दी. मार्केटमध्ये आकर्षक पणत्या, दिवे आणि वेगवेगळे साहित्य दाखल. पालकमंत्री शंभूराजे देसाई यांची सातारा शहरातल्या मोती चौक, खण आळी बाजारपेठेमध्ये जात पाहणी. दिवाळीच्या इंग्रजीमध्ये शुभेच्छा देणाऱ्या महिलेला देसाईंनी मराठीमध्ये शुभेच्छा देण्याचा सल्ला दिला. कराडच्या टीम साहस या संस्थेकडून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम. सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी संस्थेकडून दिवाळी फराळ. पंढरपुरातील चंद्रभागेच्या काठावर दीपोत्सवाचा सोहळा. हजारो तेलवातींच्या दिव्यांनी चंद्रभागेचा घाट परिसर उजळला. पुंडलिक मंदिर, महाद्वार घाट, इस्कॉन घाट तसंच इतर घाटांवर देखील तेलवातीचे दिवे प्रज्वलित. भिवंडीमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये दीपोत्सवाला सुरुवात. 5,000 दिव्यांनी छत्रपतींचं मंदिर उजळून निघालं. हबप कैलास महाराज निचिंतेंकडून नागरिकांना मार्गदर्शन. पश्चिम रेल्वेकडून दिवाळी छठपूजेसाठी विशेष गाड्यांची घोषणा. वांद्रे ते जोधपूर विशेष सुपरफास्ट ट्रेनची घोषणा. दिवाळीनिमित्त 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत तर छठपूजेच्या निमित्तानं 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान ट्रेन धावणार. मीरा भाईंदर पालिकेचे आयुक्त राधा विनोद शर्मा यांनी मीरा भाईंदर वासियांना दिल्या शुभेच्छा. फटाके मर्यादित प्रमाणात वापरून प्रदूषणाला आळा घालण्याचं केलं आवाहन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून